वर्षापूर्वी आम्ही जनसंपर्क कार्यालय आपल्या स्वखर्चाने आम्ही करत आहोत वॉर्डमध्ये, आणि ते कधी बंद नाही झालं. पक्षाचं कार्यालय आम्ही आपल्या घरातला पैसा टाकून पक्षासाठी, आमच्या पक्षासाठी, भारतीय जनता पार्टी हे आमचा पक्ष आहे म्हणून आम्ही त्या पार्टीसाठी इतकं म्हणजे दिवसरात्र राबवलं. एक महिला म्हणून माझे छोटं घरी मुलं आहे, त्यांना घरी सोडून मी आपला वेळ आपल्या पक्षाचा एक निष्ठेने आपण देत होतो. इतकं वर्ष काम करून आज आम्हाला भेटलं काय? आज आदरणीय आमदार सौ मंदाताई म्हात्रे यांचं मार्गदर्शनाखाली त्यांच्या निधीतून किती कामं आम्ही केलेले आहोत. महानगरपालिकातून किती काम, माझा वॉर्डमध्ये येऊन तुम्ही बघा. आज या बाईंनी कधी तोंड नाही दाखवलं 10 वर्ष. त्या बाईला फक्त मराठी अमराठीचं अस्मिताचं भाषण देऊन मला इथे बोललं जातं की तुम्हाला मराठी अमराठी म्हणून. आज आपण भारतीय जनता पार्टीमध्ये आहोत. असा पक्ष आहे जिथे सगळं आपण कॉस्मोपॉलिटन एरियामध्ये राहतो. मराठी अमराठीचं काय? त्यांच्यापेक्षा चांगली मराठी मी बोलते. मराठी महाराष्ट्रामध्ये माझा जन्म झालेला आहे, महाराष्ट्रामध्ये मी शिक्षण घेतलेलं आहे. हे कारण अगर मला बोलून व्हाईट हाऊसमध्ये बोलले जात असेल तर ह्याचं, आणि नाव कुणाचं घेतात? रवींद्र चव्हाणजीचं, ज्यांची बायको स्वतः साऊथ इंडियन आहे, दक्षिण भारतीय आहे. त्यांचं नाव घेऊन माझ्यावर कापा फोडला जात आहे. याचा मला न्याय पाहिजे. हा आमच्याबरोबर अन्याय होतोय. ज्या बाईंनी कधी तोंड नाही दाखवलं पक्षात, तुम्ही जावा. ज्या बाईला पार्टीनी फॉर्म दिलेला आहे, ज्या लोकांनी दिलेले आहेत, त्यांनी काय काम केलं आणि मी काय काम केलं ह्याचा अहवाल घ्या आणि आमच्याशी बोला. आज आम्हाला 2 का 3 वाजेपर्यंत फॉर्म बंद होणार आहे. आज इथे येऊन आम्हाला सगळ्यांना दिशाभूल केलं जात आहे. काल जाऊन ताईंनी भांडून रात्री मला 10:30-11 वाजता माझ्याशी ताईंशी बोलणं झालं. 2 दिवस झाले ते तडपडतात आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांसाठी. त्यांना काही तडप दिसत नाही. आज अध्यक्ष इतकं वर्षापासून आमच्याबरोबर आहेत, आज ते महामंत्रीच्या पदावर होते, त्यांना आमची तडप दिसत नाहीये का? फक्त स्वतःचं माजून घ्यायचं असतं का? फक्त स्वतःची पोळ्या भाजून घ्यायचं का? याला राजकारण म्हणत असेल ना तर असल्या राजकारणाचा मी निषेध व्यक्त करते. एक महिला म्हणून मी असं राजकारणाचा अग्रपणे निषेध व्यक्त करते. घाणेरडं राजकारण चाललेलं आहे नवी मुंबईमध्ये, आणि हा जे राजकारण आहे प्रत्येक ठिकाणी ह्या लेडीज लोकांना दाबायचा प्रयत्न केला जातं. पहिलाच सुरुवात आमदार सौ मंदा म्हात्रे यांच्याकडनं झालेलं, आज सुहासिनी नायडूकडनं झालेलं आहे. आज तुम्ही बघाल पुन्हा नवी मुंबईमध्ये एक सुहासिनी नायडू आहे ज्यांनी खूप काम केलेलं आहे महिलांमध्ये. आज इथे गेले पत्रकार असो, इतर पक्षांची लोक पण म्हणतात की तुझ्याबरोबर न्याय झाली पाहिजे, पण आमच्या पक्षाला दिसत नाही. कोणता काळा चष्मा घालून फिरता तुम्ही? कोणता? प्रसाद लाड साहेब आमच्या इथे आलेले आणि आम्हाला बोललेले की हा नाही, या लोकांना घेणार नाही. तुम्ही लोकांनी आमच्या पक्षासाठी कामं करा. ज्यावेळी सगळे खाली करून गेलेले ना त्यावेळी आम्ही सांभाळलेला पक्ष लीड दिले आमच्या वॉर्डमध्ये. या तुम्ही आमचं मतदार यादी घ्या. आम्ही जे वोटिंग्स काढलेले आहेत त्यात बघा आम्ही लीड घेतलेले आहेत. चिक्कार पैसे वाटले गेले घरी घरी जाऊन, तरी सुद्धा आमच्या मतदार लोकांनी सौ मंदाताई म्हात्रे